कुंभ राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी फेब्रुवारी 2026चा हा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होत आहे। या आठवड्यात जिथे सूर्य, बुध, मंगळ, शुक्र आणि राहू यांच्या कुंभ राशीतील युतीमुळे निर्माण होणारा पंचग्रही योग तुमच्या जीवनात अनेक बदल घडवून आणेल। हा काळ तुमच्या राशीसाठी विशेषतः प्रभावी आहे, कारण मंगळाचे मकर राशीतून कुंभ राशीत होणारे हे संक्रमण तुमच्या धैर्यात आणि कार्यशीलतेत नवीन ऊर्जा भरेल। आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र मेष राशीत भ्रमण करेल, तर गुरु मिथुन राशीत आणि शनी मीन राशीत राहणार आहे। अशा स्थितीत जाणून घेऊया कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल। कुंभ राशी हा आठवडा आत्मविकास आणि स्थिर प्रगती दर्शवितो। तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल अधिक स्पष्ट असाल आणि पूर्वीपेक्षा भावनिकदृष्ट्या संतुलित वाटाल। भूतकाळातील काही अनुभव तुम्हाला या आठवड्यात माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतील। हा तुमचा आत्मविश्वास मजबूत करण्याचा आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा काळ आहे। घरी आणि कामाच्या ठिकाणी संतुलन राखणे आवश्यक असेल। या आठवड्यात तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळण्यास सुरुवात होईल। दीर्घकाळापासून रखडलेली कामे गती घेतील। तुमच्या वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते। जर तुम्ही नवीन प्रकल्पाची योजना आखत असाल तर त्यासाठी एक मजबूत पाया तयार करा। या आठवड्यात व्यावसायिकांना आर्थिक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल। अचानक नफ्याची संधी येऊ शकते, परंतु जोखीमांचे मूल्यांकन करा। भागीदारीमध्ये स्पष्टता आणि पारदर्शकता राखणे आवश्यक आहे। हा आठवडा तुमच्या नात्यांसाठी गोड राहील। कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल। तुमच्या जोडीदारासोबत सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल। तुमचे कोणतेही मतभेद दूर होऊ शकतात। प्रेमसंबंध अधिक स्थिर होतील आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा शक्य आहे। तुमच्या मुलांशी संबंधित सकारात्मक बातम्या तुम्हाला मिळू शकतात। तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल। कुंभ राशी या आठवड्यात तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्रिय आणि आशेने भरलेले वाटू शकता। नवीन कल्पना सहजपणे येऊ शकतात, परंतु सातत्यपूर्ण कृती करणे आवश्यक आहे। तुमचे मित्र उपयुक्त आधार आणि नवीन दृष्टिकोन देतात। तुमचे विचार आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखा। दयाळू, लवचिक आणि व्यावहारिक राहून तुम्ही आत्मविश्वास, संयम आणि काम, नातेसंबंध आणि आत्मविकासात स्पष्टतेसह प्रगतीचा आनंद घेऊ शकता। या आठवड्यात असे क्षण येतील जिथे सर्जनशीलता, मैत्रीपूर्ण पाठिंबा आणि स्पष्ट निवडी तुम्हाला वैयक्तिक आणि सामाजिक ध्येयांच्या जवळ जाण्यास आणि योजना सहजपणे व्यवस्थापित करण्यास मदत करतील। या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन मैत्रीपूर्ण आणि रोमांचक वाटू शकते। प्रामाणिक संभाषणांमुळे शंका दूर होण्यास मदत होते। जोडप्यांना सामायिक आवडी आणि हलके क्षण मिळतील। अविवाहित लोक सामाजिक वर्तुळात किंवा शिकण्याच्या ठिकाणी एखाद्याला भेट देऊ शकतात। भावनांचा अतिरेकी विचार करणे टाळा। प्रेमळ असताना वैयक्तिक जागेचा आदर करा। लहान आश्चर्ये, आश्वासक शब्द आणि आश्वासने तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात आरामदायी, आनंदी आणि भावनिकदृष्ट्या संतुलित वाटण्यास मदत करतात। संयम आणि दयाळूपणा कालांतराने आराम आणि सखोल समज निर्माण करतात। तुम्ही हळूहळू तुमचे नाते मजबूत करू शकता। या आठवड्यात तुमचे हृदय शांत आणि आशेने भरलेले ठेवा। या आठवड्यात टीम वर्क आणि नियोजनाद्वारे करिअरच्या बाबींमध्ये प्रगती होऊ शकते। तुमचे विचार लक्ष वेधून घेतात, परंतु अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। व्यवस्थित राहा आणि कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करा। या आठवड्यात नेटवर्किंगमुळे कामाच्या संधी उपलब्ध होतात। विद्यार्थी संभाषणातून चांगले शिकू शकतात। लक्ष विचलित होण्यापासून दूर राहा। स्पष्ट ध्येय, सातत्यपूर्ण लक्ष आणि शांत संवाद यामुळे प्रगती होते। कालांतराने या आठवड्यात तुम्ही एक विश्वासार्ह व्यावसायिक प्रतिमा विकसित करू शकता। यामुळे तुमच्या टीममध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रामाणिक काम करण्याची सवय निर्माण होईल। यामुळे तुम्हाला दैनंदिन जबाबदाऱ्यांमधून विश्वास, आदर, स्थिरता आणि समाधान मिळण्यास देखील मदत होईल। पैशांबाबत विचारपूर्वक निर्णय घेतल्याने संतुलन राखण्यास मदत होते। या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्थिर राहील, तर तुम्हाला तुमच्या खर्चाचे नियोजन करावे लागू शकते। स्पष्ट माहितीशिवाय कर्ज देणे किंवा कर्ज घेणे टाळा। लहान बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा। वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरतो। खर्चावर लक्ष ठेवल्याने आत्मविश्वास टिकून राहतो। व्यावहारिक विचार, संयम आणि शिस्त आर्थिक सुरक्षितता प्रदान करते। या आठवड्यात तुम्हाला भविष्यातील गरजांबद्दल आरामदायी वाटू शकते। या आठवड्यात खर्च कमी करून, तुमच्या सवयी सुधारून, राखीव राहून आणि दररोज मंद स्थिर प्रगतीवर अवलंबून राहून तुम्ही नेहमी काळजीपूर्वक नियोजन करून तुमच्या कुटुंबाच्या आरामात आणि दीर्घकालीन शांततेत सुरक्षितता वाटू शकता। कुंभ राशी जर तुम्ही व्यायाम आणि विश्रांतीमध्ये संतुलन राखले तर या आठवड्यात
तुमचे आरोग्य सकारात्मक राहील. शांत विश्रांती आणि मानसिक स्थिरता वाढवते. हलका व्यायाम रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. उशिरापर्यंत जागणे टाळा. तुमचे जेवण साधे आणि संतुलित ठेवा. हायड्रेटेड राहिल्याने लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. शांत विचार, प्रार्थना आणि ताजी हवा भावनिक संतुलनास समर्थन देते. त्यामुळे तुम्हाला या आठवड्यात कोणत्याही तणावाशिवाय हलके, उत्साही आणि आरामदायी वाटण्यास मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त चांगली दैनंदिन दिनचर्या शक्ती, संयम आणि चांगले आरोग्य निर्माण करते, जे तुमचे मन, शरीर, शांती आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा यांचे संरक्षण करते. कुंभ राशी, एकंदरीतच या आठवड्यात तुम्हाला मैत्रीपूर्ण आणि मोकळे वाटेल. प्रामाणिक बोलणे शंका दूर करण्यास मदत करते. जोडप्यांना सामायिक आवडी आणि हलके क्षण आवडतात. अविवाहित लोक सामाजिक वर्तुळातून किंवा शिकण्याच्या ठिकाणी एखाद्याला भेटू शकतात. भावनांचा अतिरेकी विचार करणे टाळा. उबदार राहून वैयक्तिक जागेचा आदर करा. लहान आश्चर्ये, आश्वासक शब्द आणि विश्वास यामुळे नातेसंबंध आरामदायी, आनंदी आणि भावनिकदृष्ट्या संतुलित होण्यास मदत करतात. संयम आणि दयाळूपणा कालांतराने आराम आणि सखोल समज निर्माण करतो. बंध हळुवारपणे मजबूत करतो आणि या संपूर्ण आठवड्यात हृदय शांत आणि आशीर्वादी ठेवतो. एकंदरीतच पाहता या आठवड्यात करिअर आणि पैशाच्या बाबतीत आशादायक बातम्या येतील. गेल्या जूनमध्ये तुम्ही एक मोठे पाऊल उचलू इच्छित होतात, ते आता प्रत्यक्षात येत आहे. जरी तुम्ही नवीन नोकरी सुरू करत नसलात तरी अर्ज भरल्याने तुमच्या मनोबलात मोठा फरक पडतो. 26 तारखेला बुध राशीची स्थिती मागे पडते आणि ती 20 मार्चपर्यंत तशीच राहील, ज्यामुळे काही विलंबित पेमेंट आणि हरवलेले बिल येऊ शकतात. हे हरवलेले चेक सोडवताना तुमच्या खर्चाकडे लक्ष द्या. एकंदरीतच पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.